जय गजानन मंडळी. आज सकाळी उठून पाहतो काय तर बापा हिवाळ्यासोबत पावसाळे आला इकडे. सांगा, पहिलेच तर माणूस हिवाळ्यान परेशान आहे, त्यात पाणी आलाच म्हणजे अजून थंडी वाढते. चला, आपल्याला कामं तर करावंच लागतात. आज आज होता सोमवार. सोमवारी काय असते इकडे, भाजीपाला मार्केट लागत असते. आपल्या इकडे कसा बाजार भरते तसा इकडे बाजार भरत असते सोमवारी. माई जायची काही इच्छा नव्हती, पण मैत्रिणीचा फोन आला, म्हणे चाल काही नसते जाऊन येऊ आपण बाजारात, म्हणजे हप्ताभर टेन्शन नाही भाजीपाल्याचं. तर चालली बा, मला वळत वळत घेऊन चालच म्हणे. म्हटलं चला बा, तुम्हाला दिसते की बा इकडचा बाजार कसा असते. तर पा या बाजारात कसे लाईटिंग बिटिंग लावतात लोक. आणि इकडे लोक माहिती आहे का, आपल्यासारखा वायाच्या बॅगा नेत नाहीत बा बाजारात. इकडे बाजाराच्या बॅगा तशी की या बाजारात प्रत्येक स्टॉलच्या पुढे असा लाईट लागलेला असते. टोमॅटोच्या वर लाल लाईट, वाटाण्याच्या वर हिरवा लाईट, मिरचीच्या वरही हिरवा लाईट. म्हणजे कसा घेणारा कस्टमर एकदम घायबर लावायचे की बा सगळं चांगलं चांगलंच आहे. आणि एखाद्या वेळेस घरी नेऊन पाहिलं की बापा बापा बाबा कधी कधी खराबच माल निघते. पण ठीकठाक असते भाजीपाला, आपल्यासारखाच भेटते. मस्त भाजीपाला होता आज. घेतले बा एक एक आयटम. गोबी घेतली, चांगली होती पण ताजी ताजी. पा किती फ्रेश फ्रेश दिसते की भाजीपाला. आता काय माहीत बा अंदर कसा आहे. तर पालकही चांगला होता. सांबाराची गड्डी होती 10 रुपये गड्डी, जास्त काही महाग नव्हतं. कांदे बिंदे होते बाजारात, तर कांदे घेतले. मग आज खूप दिवसानंतर टोमॅटोचे रेट कमी झाले होते बा, 20 रुपये किलो. म्हटलं चला घ्या 2-3 किलो टमाटे, आता काही टेन्शनच नाही. फ्रुट्समध्ये घेतले थोडेसे अंगूर आणि संत्र, आणि त्याच्यानंतर परत आलो घरी. असा झाला आजचा दिवस.